दसऱ्याला फुलांची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। दरवर्षी पाऊस जोराचा झाल्याने शेवंती आणि झेंडूच्या फुलांना मोठा फटका बसलाय, तर पावसाचा मारा बसल्याने खराब झालेल्या झेंडूच्या फुलांचा भाव कमी आहे, तर चांगल्या फुलांची मागणी आणि भाव जास्त असल्याचं पाहायला मिळतंय। शेवंती झेंडूच्या उत्पादनाला पावसामुळे फटका बसलाय। झेंडूची फुलं साधारण 100 ते 150 रुपये किलो, तर शेवंतीची फुलं 200 रुपये किलो भाव असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। दसऱ्यानिमित्त फुलांची गर्दी करण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मात्र यावर्षी झालेला पाऊस आणि त्याचा फटका जो आहे तो या फुलाच्या उत्पादनाला बसलेला आहे। आपल्याला समोर जे आहेत ते दोन वेगवेगळ्या प्रकारचे फुलं दिसतात। एक फुलं जे आहे ते पावसाचं अतिप्रमाण झाल्याने त्याला फटका बसलाय, तर दुसरे फुलं आहेत ते चांगल्या प्रकारचे फुलं आहेत। अशाच प्रकारची स्थिती जी आहे ती झेंडूंच्या फुलांची आहे, कारण मोठ्या प्रमाणात ज्या परिसरात पाऊस झालाय त्या सगळ्या परिसरामध्ये पावसाचा फटका जो आहे तो या सगळ्या फुलांना बसलेला आहे। आपल्यासोबत हे फुलाचे व्यापारी अरुण वीर आहेत। आज अनेक भागामध्ये पाऊस पडला आहे, त्याचा फटका फुलांना बसलाय। काय भावामध्ये तुम्हाला दिसते, आज मागणी कशी? ॲक्च्युली मागणी खूप चांगली आहे, कारण दसरा हा संपूर्ण भारतभर साजरा केला जातो, विजयादशमी। परंतु प्रचंड प्रमाणात आता जो पाऊस झाला मागच्या आठवड्यात 10 दिवसात त्याने प्रचंड नुकसान झाले। इथे बाहेरगावचे कोकणपासून इकडचे पनवेल मुंबई साईड सगळे आपल्या पुण्यावर अवलंबून आहे, पण ते लोक भीतात यायला की बाबा हे माल ओले किंवा खराब झाले ते टिकू शकत नाही 2-2 दिवस आधी, त्यामुळे ते गिराईक कमी झालं। परंतु पुणे आणि उपनगर हे मोठं वाढलं असल्यामुळे त्या गिराईकांमध्ये ते सफसून जातो सगळा माल। भाव चांगल्या मालाला भाव आहे, पण चांगले माल 20% आहेत आणि 80% माल खराब झालेले आहेत, पण ते पार मातीमोल किमतीत जातात। साधारण किती भाव होता गेल्या वर्षी, या वर्षी किती फटका बसला? गेल्या वर्षी 200-300 रुपये भाव होता दसऱ्याला, पण आता भरपूर म्हणजे निम्मा फटका बसला आम्हाला। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।